आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। मी स्वाती गोडसे। आपण आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातून ही महत्त्वाची बातमी आहे। पावसासंदर्भातली कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आणि त्याचमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। एका रात्रीत तब्बल 12 फुटांनी पाण्याची पातळी जी आहे ती वाढली आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 फुटांवर आहे। तर कोल्हापुरातील 31 बंधारे पाण्याखाली गेलेत। दरम्यान गडहिंग्लज चंदगड मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय। तर हिरण्यकेशी नदीवरच्या पुलावर पाणी आल्यानं देखील तो मार्ग देखील बंद करण्यात आल्याचं कळतंय। रात्रभर झालेल्या पावसात 12 फूट इतकी पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 फुटांवर पोहोचली आहे। कोल्हापुरातील 31 बंधारे पाण्याखाली गेलेत। दरम्यान गडहिंग्लज चंदगड मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलाय। तर हिरण्यकेशी नदीवरच्या पुलावर देखील पाणी आले आणि त्यामुळे हा मार्ग देखील बंद करण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार असा पाऊस बरसतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस जो झाला त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही अशी वाढ झाल्याचं बघतोय आपण। कोल्हापूरची ही दृश्य आहेत। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रात्रीमध्ये तब्बल 12 फुटांनी पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे आता पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना तिथल्या रहिवाशांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत, काय तयारी, काय खबरदारी घेण्यात आलेली आहे प्रशासनानं, जेणेकरून नागरिकांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी तो देखील आपण बघणार आहोत। जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली गेल्याचं कळतंय। एकूणच मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे बंधारे असतील ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुख्यतः पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। एका रात्रीत 12 फुटांनी पाण्याची पातळी जी आहे या नदीची ती वाढलेली आहे आणि सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 फुटांवर असल्याचं कळतंय। तर पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गडहिंग्लज चंदगड हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलाय। तर पावसासंदर्भातल्या या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रालाही आज पावसानं चांगलं झोडपून काढलंय। कोल्हापुरात तुफान पाऊस झाल्यानं आपण पाहिलं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांनी वाढ झाली आहे। तर कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातही तुफान पाऊस बरसलाय आणि त्यामुळे कोकणातील प्रमुख धरणं 50% अधिक भरली आहेत। तर लहान मोठी धरणं ही भरली आहेत। तर तिकडे मनमाडमध्ये देखील तुफान पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी साचल्याचं बघायला मिळतंय। पालघर जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढले आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत। कोल्हापूर, रत्नागिरीची ही दृश्य आपण पाहतोय। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय। पालघर आणि मनमाड तसंच कोल्हापूरची ही दृश्य पाण्यात किती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गेल्या कित्येक तासांपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे। कोकणामध्ये मोठा पाऊस पडत असल्याचं बघायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोकणात बरसतो आणि सोबतच पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला तर कोल्हापुरातही पाऊस झालेला आहे आणि मुसळधार पावसामुळे इथल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 12 फुटांनी एका रात्रीत वाढली। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, सद्य परिस्थिती पावसाची पाहिली तर काय सूचना आणि काय तयारी प्रशासनाकडून घेण्यात येते? एक तर प्रेक्षकांना हे सांगावं लागेल अपडेट साठी की 55 बंधारे पाण्याखाली गेलेत आतापर्यंत। काल रात्रीत जो मुसळधार पाऊस झाला प्रामुख्याने कोल्हापूर शहरामध्ये पावसाची मध्ये मध्ये उघडीप पाहायला मिळते, पण धरण क्षेत्र प्रामुख्याने पश्चिमेकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये मात्र पावसाचा जोर कायम आहे। त्यामध्ये चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी तालुका, भुजरगड, राधानगरी तालुका हे जे तालुके त्या तालुक्यांमधील मधलं जे धरण क्षेत्र आहे त्या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि जवळपास 55 बंधारे हे पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा अंशतः संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। पण मोठी आपत्ती अजून कोल्हापूर जिल्ह्यावर आलेली नाही। मार्ग महत्वाचं पाहायला गेलं तर 2 मार्ग देखील अंशतः बंद आहेत, मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक जे ती सुरू आहे। त्या मार्गांमध्ये चंदगड गडहिंग्लज हा जो राज्यमार्ग आहे तो बंद आहे, मात्र आजरा मार्गे वाहतूक सुरू आहे आणि कोल्हापूर गारगोटी हा देखील राज्यमार्ग बंद झालेला आहे, कारण रस्ता वाहून गेलेला आहे काही प्रमाणामध्ये मुसळधार पावसामुळे। दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने देखील तयारी केली आहे। नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पहिल्यांदाच स्वाती पात्राबाहेर आलेलं आहे। राजाराम बंधारा जो आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे पंचगंगा, भोगावती किंवा ताम्रपर्णी, हिरण्यकेशी, घटप्रभा
दूधगंगा, वेदगंगा ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या, त्या सगळ्या नद्यांकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. आणि आता कोल्हापूर शहरातली परिस्थिती पावसाची जर पाहिली तर काही प्रमाणामध्ये उघडीप पाहायला मिळते. अगदी संदीप, एका मोठ्या महापुराचा सामना खरं तर कोल्हापूर वासियांनी केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती जर पाऊस अशाच प्रमाणात बरसत राहिला तर पुन्हा पूरस्थितीचा सामना कोल्हापूर वासियांना करावा लागू नये यासाठीची काय तयारी कोल्हापुरात? तर जिल्हा प्रशासनानं यापूर्वीच एक बैठक घेतली. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रमुख जे कारण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवण्याचं, त्याचं कारण आहे ते आलमट्टी धरण आहे, जे कर्नाटक राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये किंवा त्यांच्या हद्दीमध्ये येतं. आणि म्हणूनच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 15 दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये एक बैठक झाली होती. त्यावेळेला कर्नाटक राज्य सरकार किंवा तिथल्या प्रशासनासोबत आम्ही बोलून पाणी तिथून लवकरात लवकर विसर्ग करण्याची मागणी देखील करण्यात आली होती, म्हणजे करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याच वेळेला जिल्हा प्रशासनाकडून असं सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात केली जाईल. आता सध्याची जर परिस्थिती पाहिली तर पंचगंगा नदीचं जी पाणी पातळी आहे ती 24 फुटांवर आहे. 43 ही धोक्याची आणि इशारा पातळी आहे. त्यामुळे अजून जरी नदीचं पाणी जरी पात्राबाहेर आलं असलं तरी धोका इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही. पण कदाचित त्याच्या 3-4 दिवसात जर पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र एनडीआरएफची एखादी टीम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तैनात केली जाऊ शकते. अगदी संदीप, कोल्हापूर आणि एकूणच त्या ठिकाणची अशीच पावसासंदर्भातली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे साताऱ्यातून. साताऱ्यातील कराड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. इथल्या गोटे वनवासवाडी गावातील ओढ्याचं पाणी महामार्गावरती आल्याचं बघायला मिळतंय आणि हे पाणी महामार्गावर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. साताऱ्यातून पावसासंदर्भातली ही बातमी आपण पाहतोय. साताऱ्यातही जोरदार पाऊस सुरू आहे आणि तिथल्या सखल भागांमध्ये कशा पद्धतीनं पाणी साचलंय हे आपण पाहू शकतो. रस्त्यावर देखील आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. गोटे वनवासवाडी गावातील ओढ्याचं पाणी महामार्गावर आल्याचं या दृश्यांमधून आपण पाहू शकतो आणि साचलेल्या पाण्यातूनच आता प्रवास करण्याची, वाहतूक करण्याची वेळ इथून या महामार्गावरून जात असलेल्या गाड्यांना करावी लागते, वाहनांना तिथून तसंच या साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय. साताऱ्यातली पावसासंदर्भातली ही अपडेट सध्याची आपण ताजी अपडेट पाहतोय आणि ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या घडीला पाऊस बरसतोय. गेल्या कित्येक तासांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसानं चांगलं झोडपून काढलंय आणि साताऱ्यातली या घडीची ही बातमी. महामार्गावरतीही आता ओढ्याचं पाणी येऊ लागलेलं आहे आणि तशाच साचलेल्या पाण्यातून हा असा प्रवास करण्याची वेळ इथल्या नागरिकांना आलेली आहे जे या महामार्गावरून प्रवास करतायत. तर रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस झालेला आहे. आतापर्यंत या ठिकाणी 697.20 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख 4 धरणं जी आहेत ती 50%हून अधिक भरली आहेत. तर लांजा इथल्या मुचकुंडी धरण हे 100% भरलंय आणि त्यामुळे रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळालाय. आणि याच विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर. 7 जून रोजी या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे हा दिला गेलेला आहे. 20 जूनपर्यंत अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे आणि समाधानकारक पाऊस जो आहे हा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने अधिक पाऊस या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाल्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातले प्रमुख धरणं जे आहेत ही जवळपास 50%च्या वरती भरलेले आहेत. आपण आता खेड तालुक्यातल्या नातूवाडी धरणाच्या या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघतोय की नातूवाडी धरण जे आहे हे आता जवळपास 53.94% जे आहे ते एवढं भरलेलं आहे. ही आत्ताची सध्याची आकडेवारी आहे. गेल्या वर्षी जे आहे हेच नातूवाडी धरण जे आजच्या तारखेला फक्त 49 मीटर जे आहे एवढं भरलं होतं. मात्र आत्ता जे आहे या मुसळधार पावसामुळं हे धरण गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी 4 ते 5 मीटर पाण्यानं भरलेलं पातळीनं वाढलेलं आहे. एकंदरीतच बघितलं तर खेड तालुक्यातलं नातूवाडी हे जे धरण आहे हे आत्ता ह्याच महिन्यामध्ये 50%च्याहून अधिक भरल्यामुळं एक समाधानाचं वातावरण आहे. असा जर पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसामध्येच हे धरण 100% भरेल असं हवामान खात्याकडून असं जे आहे हे या ठिकाणी जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.
बघत पुढची बातमी, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात जवाहर चौकात पुराचं पाणी शिरलंय। राजापूरच्या बाजारपेठांमध्येही पाणी शिरायला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलं होतं। दरम्यान एनडीआरएफची तुकडी राजापूरमध्ये दाखल असल्यानं आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफची मोठी मदत शहरवासियांना होणार आहे। रत्नागिरीतली ही दृश्य आपण पाहतोय। एकूणच कोकणातले सर्व जिल्हे, त्या जिल्ह्यांमध्ये सध्याच्या घडीला मुसळधार पाऊस बरसतोय आणि ही दृश्य आहेत रत्नागिरीतली। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात जवाहर चौकात पुराचं हे असं पाणी शिरलेलं आहे। तर राजापूरच्या बाजारपेठेतही पाणी शिरायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे आता प्रशासनाकडून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचसाठी म्हणून एनडीआरएफची एक तुकडी देखील आता राजापुरात दाखल झालेली आहे। जर काही परिस्थिती या ठिकाणी उद्भवली जेणेकरून तिथल्या रहिवाशांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो, तर मात्र एनडीआरएफची टीम त्या रहिवाशांना मदत करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न करू शकते आणि म्हणूनच एक मोठी मदत शहरवासियांना एनडीआरएफच्या टीमची होऊ शकते। आता एक तुकडी राजापूरमध्ये एनडीआरएफची दाखल आहे आणि त्यामुळे पाणी पातळीत जर वाढ झाली आणि त्या ठिकाणच्या रहिवाशांना हलवण्याची वेळ आली तर प्रशासन सज्ज असल्याचं बघायला मिळतंय। राजापूरमधली ही दृश्य शहरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे जर पावसाचा जोर वाढला आणि पाणी पातळीत आणखीन वाढ झाली तर निश्चितच इथल्या रहिवाशांना सुरक्षेच्या कारणासाठी म्हणून सुरक्षित स्थळी हलवावं लागेल आणि त्यासाठी म्हणून प्रशासन सज्ज झालेलं आहे। एनडीआरएफची एक टीम त्या ठिकाणी दाखल झाली आहे। बातमी रायगडमधून। रायगडमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे। रोहा, कोलाड, नागोठणे आणि पाली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे आंबा आणि कुंडलिकासह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। या दोनही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याची माहिती मिळते। कुंडलिका नदीनं धोक्याच्या पातळीवर, ही कुंडलिका नदी जी आहे ती धोक्याच्या पातळीवर असल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलाय। जर नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाली तर आजूबाजूची जी गावं आहेत नदी किनाऱ्यावरची, त्या रहिवाशांच्या सुरक्षेचा निश्चितच प्रश्न निर्माण होऊ शकेल आणि त्या दृष्टीनं आता नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलंय। आणि आता एक आल्हाददायक दृश्य आपण पाहणार आहोत। पावसाळा सुरू झाला की सुंदर दृश्य आणि धबधबा बघायला मिळण्याचे वेध लागतात। असाच कोल्हापूर जिल्ह्यातला राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्याचं बघायला मिळतंय आणि हीच त्याची दृश्य आहेत। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झाला आणि त्याचा नयनरम्य नजारा खास आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी, कारण सध्याची परिस्थिती आपण पाहतोय, कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे। जरी निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले असतील तरी देखील बऱ्याच जणांना प्रकृतीच्या कारणामुळे असेल, काही वेगवेगळ्या कारणांमुळे, सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला पर्यटन सध्या करता येत नाही, काही बंधनं आलेली आहेत आणि म्हणूनच या धबधब्याची ही दृश्य खास आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आम्ही टिपलेली आहेत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पावसासंदर्भातली प्रत्येक अपडेट आपण पाहतोय। वसई विरारमधून पावसासंदर्भातली आत्ताची या घडीची माहिती आणि ती म्हणजे वसई विरारमध्ये ही मुसळधार असा पाऊस झालेला आहे। सकाळपासूनच झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय। ही वसईची दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळे वाहतुकीचा वेग देखील पाणी साचल्यामुळे मंदावला असल्याचं बघायला मिळतंय। वसई, विरार, नालासोपारा या परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत, कारण वाहतुकीसाठी त्यांना रस्त्यावरून चालता येत नाहीये। प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। साचलेल्या पाण्यातूनच महत्त्वाच्या कारणासाठी जे प्रवास करतायत त्यांना या पाण्यातूनच वाट काढत प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। एक मोठी कसरत प्रवास करताना, वाहतूक करत असताना या साचलेल्या पाण्यातून तिथल्या नागरिकांना जी आहे ती करावी लागते। तर कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईमधल्या उपनगरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस जो आहे तो बरसतोय आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। नुकत्याच काही दिवसांपूर्वी, 3-4 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये देखील मोठा मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील पाणी साचल्यामुळे अनेक समस्यांचा सामना मुंबईकरांना करावा लागल्याचं बघायला मिळालं। तर वसई विरारमधली अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत। विजय, काय सध्याची परिस्थिती वसई विरार परिसरात?
स्वाती, पाणीचं पाणी चौकडे आणि गेली महापालिका कुणीकडे अशीच परिस्थिती आहे. मी आता आलो आहे तुळीज जो रोड आहे त्या रोडचं दृश्य मी दाखवतोय तुम्हाला की या ठिकाणी पूर्णतः जो रस्ता आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. आपण पाहू शकता हा जो पूर्ण रस्ता, हा जो बस स्टॉप आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. हा संपूर्ण रस्ता पाणीच पाणी झालेला आहे आणि त्यामुळे आता घरी जाणाऱ्या लोकांची सुद्धा तारांबळ उडाले. रिक्षा बंद पडत, वाहन धक्का मारत घेऊन चाललेले आहेत आणि मोठे अतोनात हाल झालेले आहेत. आपण या ठिकाणी काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. क्या बताएंगे, ये पूरा पानी भरा है? भाई हम लोग रोज खाने वाले, रोज कमाने वाले इंसान है. आज कल से बारिश हो रही, सुबह से बारिश हो रही है ना. हम अब तक ना धंधा कुछ किए, ना कुछ खाए, ना कुछ किए. अब तक खाली यहाँ से वहाँ पूरा भरा पड़ा है. एकदम बहुत बुरा हाल हो गया है. ये समझ लो सब परेशान हो गए बारिश की वजह से. और महानगर पालिका खाली नाम का नगर पालिका है. अभी बीच में लॉकडाउन हुआ था, लॉकडाउन में वो बोल रहे थे कि पाइप लग रहा है, ये लग रहा है, पाइप की वजह से पानी खत्म हो जाएगा. कुछ भी नहीं हो रहा है. पानी के वैसे पानी रुका पड़ा है. तो यहाँ कुछ नहीं हो रहा है. सिर्फ लूट मची है. खाली लूट रहे हैं बस पब्लिक, और कुछ नहीं कर रहे. आप क्या कहेंगे, ये पूरा पानी भरा है? हम जैसे कि हम सब जो चाली में रहने वाले हैं, अभी बरसात के कारण हमारे घरों में पानी भर गया है. तभी जो ऊपर पोस्ट वाले उन्हें हमारे कुछ करना चाहिए. खाने पीने के लिए कुछ ना कुछ तो करना चाहिए. स्वाती, या ठिकाणी जे लोक आहेत त्यांच्या चाळीमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि त्याच्यामुळे अतोनात त्यांचे हाल झालेले आहेत. आणि हा जो पूर्ण परिसर आहे तो आपण दाखवूया की पूर्णतः पाण्याखाली गेलेला तुळीज रोडचा जो हा रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. लोक घरी जायला निघालेले आहेत, परंतु रिक्षा या ठिकाणी अनेक बंद पडल्यामुळे रिक्षा सुद्धा लोकांना मिळत नाही. आणि पावसामध्ये जे खड्डे न दिसल्यामुळे या ठिकाणच्या महिला सुद्धा पडत आहेत आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कारण ह्या पाण्यामुळे खड्डा दिसल्यामुळे या ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत. आणि एक मोठी कसरत नागरिकांना करावी लागते या पाणी साचल्यामुळे. दिविजय, धन्यवाद या पावसाच्या अपडेटसाठी. बातमी पालघर जिल्ह्यातून. पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झालाय. पालघर, डहाणू आणि इतर परिसरातही पाऊस सुरू आहे. अनेक भागांमधील नदी नाले ओसंडून वाहू लागलेत आणि त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा मात्र सुखावलाय. कारण आता पेरण्यांना सुरुवात झालेली आहे, त्यामुळे बळीराजा सुखावलाय हे मात्र निश्चित. तर पालघर जिल्ह्यातही दृश्य, पालघर, डहाणू आणि इतर परिसरात जोरदार पाऊस झालाय आणि सध्याच्या घडीला देखील इथे पाऊस बरसतोय. तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण या परिसरात, मुंबई आणि मुंबईची उपनगरं या सगळ्या ठिकाणी आता महाराष्ट्रातल्या आपण पाहतोय मुसळधार पाऊस जो आहे तो बरसतोय. तर गेल्या आठवड्यापासून दडी मारून बसलेल्या पावसानं नाशिकच्या नांदगाव भागातही जोरदार पुनरागमन केलेलं आहे. मुसळधार पावसानं ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढलंय. बोलठाण, घाटमाथा यासह इतर काही भागातही मोठा पाऊस झालाय. ढगफुटीसारखा या भागात तर पाऊस झाला आणि त्यामुळे या परिसरातील सर्व नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. पुराच्या पाण्यात शरद चव्हाण हा शेतकरी बैलगाडीसह वाहून गेल्यानंतर त्याला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलंय. मात्र त्याच्या दोन्ही बैलांना वाचवू शकलेले नाहीयेत नागरिक. त्या दोनही बैलांचा त्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. तर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खोळंबलेल्या पेरणीला आता सुरुवात होणार आहे. आणि पावसासोबतच इतरही अनेक महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट आपल्यापर्यंत अशीच पोहोचवत राहू. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता एक महत्त्वाची आठवण. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे, त्यामुळे मास्क लावा आणि स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.